करमाळ्यात सोशल मीडियावर अफवेचा भडीमार, पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या मोठ्या रांगा. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे करमाळा शहरात दिनांक 25 मार्च रोजी पेट्रोल पंपांवर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळालेली आहे. पेट्रोलचा तुटवडा असल्याच्या खोट्या बातम्या पसरल्याने वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांच्या टाक्या फुल करण्यासाठी मोठी झुंबड उडवली होती. याबाबतीत प्रशासनाने देखील स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यांनी सांगितलेले आहे की करमाळा तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सध्या शासनाकडून किंवा तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेल तुटवडा असल्याबाबत अथवा पुरवठा खंडित होणार असल्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही. तरी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अनावश्यकपणे पेट्रोल पंपावर गर्दी करू नये. अशा प्रकारच्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, अशा प्रकारचे आवाहन करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकळे मॅडम यांनी केलेले आहे. काय झालं नेमकं, तुम्ही इथं पेट्रोल भरण्यासाठी आलाय काय? कसे तयारी होते कोणी सांगितलं संपणार आहे म्हणून? नाही, सगळ्या पंपावर चालली, सगळीकडे पंपावर, सगळ्या पंपावर लाईन लागलेलं आहे. गावातल्या पंपावर पण लाईन लागलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हणलं ही पंप मोकळा फक्त इथं वीज परिस्थिती लाईन लागली. पण तुम्ही कशामुळे हे केलं? तुम्ही वरनं सांगितलेलं पेट्रोल संप. कोणी आम्ही काल गावाला गेलो, 2 ठिकाणी आम्ही बघितली परिस्थिती, तिथं पेट्रोल संपलेलं. बरं, कच्च्या तेलामुळे पेट्रोल. म्हणजे आता तुम्ही हे दिगंबररावजी बागल मामा पेट्रोल पंपावर इथं आलेलं आहे. इथं आता मिळतं इथं पेट्रोल? हां, आता चालू आहे पेट्रोल. बरं, त्याच्यामुळे आम्ही चालू आहे, पेट्रोल चालू आहे. बरं. नाही इथं 5:30 वाजता म्हणजे ह्या सायंकाळच्या? 5:30 वाजता नव्हतं, 5:30 नंतर. बरं, मोबाईलवर बघितलं, हां. नगरमध्ये बंद आहे, इकडे बंद आहे. म्हणजे असं काय तिकडचं काय परिस्थिती बघितली? आपल्याकडे भरपूर आहे. बरं, म्हणजे स्टॉक भरपूर आहे आपल्याकडे. बरं, आता सध्या तरी म्हणजे इथं आता जे पेट्रोल भरण्यासाठी जे लोक यायला लागले ते नागरिक, ते म्हणजे फुल टाकी करूनच जात असतील. हां, तुम्ही देवळा लिहून आलाय? आमचं काही तर तुम्ही आता टाकी फुलच करून घेताय का? आहे आपलं धंद्यासाठी. हां, नेमकं काय विषय काय 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 नाही, आता गर्दी बघून आम्ही बी आलो बघायला की नेमकं काय बघायला आलात का? पेट्रोल घ्यायला भरायला? पेट्रोल घ्यायलाच आलोय, पण गर्दी बघून आम्हाला जो उत्सुकता वाटली नेमकं काय खरंच पेट्रोल डिझेलचं शॉर्टेज आहे का हे बघण्यासाठी आलो. मग आहे का नाही? आता वरिष्ठ पातळीवरनं काय आहे का तसं काय वाटतंय का? मला तर अजून काय नाही माहिती, पण आता लोकांचं हे बघून नेमकं जे अफवा आहे का खरंच आहे हे बी आमच्या मनात त्या विषयात प्रश्नचिन्ह आहे. बरं. तर या ठिकाणी आपण पाहतोय की करमाळा शहरालगत असलेल्या दिगंबररावजी बागल मामा पेट्रोल पंपावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथं नागरिकांची, वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर जे या ठिकाणी जे नागरिक येत आहेत हे त्यांची जी टाकी आहे पेट्रोलची टाकी ही फुलच करून जात आहेत. इथं जे 4 व्हीलर वाहनं असतील, 2 व्हीलर वाहनं असतील, हे दोन्ही बाजूनी इथं पेट्रोल भरण्याचं काम सुरू आहे. आणि दोन्ही बाजूनी पलीकडची जेवढी लोक इथून पेट्रोल भरून जात आहेत तेवढीच पाठीमागून तेवढीच लोक या ठिकाणी गर्दी करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. पेट्रोल भरणारी जे आहेत ते आपण त्यांना विचारून काय लोक ऐकतात का नाही? आता हां, ऐक ना, ते काय टाकीच फुल करून घेऊन जात असतील सगळे. म्हणजे पेट्रोलचा स्टॉक भरपूर आहे इथं, पण इथं अफवा आहे म्हणायचं काही? तुम्ही कुठून आलात काका? बर, तुम्ही काय टाकी फुल करायची? बर, पेट्रोल संपणार आहे म्हणते ती की मग? म्हणजे आता हे त्यांना आलेत की सगळी? तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही जी त्यांच्या टाक्या आहेत ती फुल भरून घेत आहेत.
जेवढी ह्या दोन्ही साईडनी पेट्रोल भरणं सुरू आहे आणि ह्या दोन्ही साईडनी पेट्रोल भरून ते जात आहेत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी दुसरं एक काय कुठनं आलात तुम्ही? बरं काय नेमकं काय विषय काय आहे? ते टाकी फुल भरली का? बरं का अपुयामुळं तसं काय नाही ना? देशाच्या पंतप्रधानावर विश्वास आहे, ती करतील सगळं मॅनेज. बरं बरं बरं. तर या ठिकाणी जे दुचाकी तर आहेतच, परंतु ही चारचाकी वाहनं आणि त्या ठिकाणी पलीकडे जर आपण पाहिलं तर जे मोठी मोठी वाहनं आहेत यांचीसुद्धा या ठिकाणी रांग लागताना दिसून येते. हे या ठिकाणी आपण पाहतोय की जे वाहनधारक आहेत हे त्यांच्या टाक्या फुल करून घेत आहेत. तिथं ऑइल भरणार, तिथं डिझेल भरणार. काय नेमकं काका काय कावापासून इथं गर्दी पडायला सुरुवात झाली? दुपारपासूनच बरं काय इथं आता हे चारचाकीमध्ये टाक्या फुल करूनच घेऊन चाललेत का? फुलच करून चालले. हा संपणार आहे म्हणून असं उठवलेलं काय काय? तर ही सर्व परिस्थिती अशा प्रकारची या ठिकाणी दिसून येतं. तर कुठनं आला? बरं काय कशासाठी संपणार आहे म्हणून का? कुणी सांगितलं? सगळ्यांची चर्चा चालू आहे संपणार म्हणून. हां त्यामुळे आता डिझेल संपते म्हणून पेट्रोल बंद होणार, हां ह्या हिशोबाने आता सगळ्यांनी भरायला लागले. बरं म्हणजे हे दररोजचा धंदा तरी निदान आपला बंद होऊन इकडे तिकडे जायचं. 1-2 दिवस तर भागण ह्या हिशोबाने धंदा करण्यासाठी. मग आता टाकीत फुल कोण भरणार? टाकीच फुल भरायची. आता टाकी फुल भरायची, आता इलाज नाही. हां धंदा बंद झाल्यावर काय करायचं मग? बरं बरं खायचं काय आणि प्यायचं काय? हां आता सरकारने काय नेम काय नाही. मोदी करतील काहीतरी उपाय. आता काय करते की बंद पडतंय की काय सांगता येतं? उपाय काढला तरच बरं आहे ना. हा तेवढं पण आहे. तर इथं तर ड्रमच घेऊन आलेले आहे ते, परंतु त्यांना काय ड्रम मध्ये काय दिलं नाही. मग काय दिलं का नाही ड्रम मध्ये? काय म्हणते ते? हा म्हणजे ही गाडीतच आता काय जेवढं घ्यायचं तेवढं गाडीत घ्या, पण ड्रम मध्ये काय नाही. या ठिकाणी ही अशी सगळी या ठिकाणची परिस्थिती आहे. आपण पाहतोय की तिथं नागरिकांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडालेली आहे पेट्रोलसाठी. जे या ठिकाणी फक्त पेट्रोल भरण्यासाठी जी लोकांची गर्दी या ठिकाणी दिसत आहे ती तर अशी आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक हे पेट्रोल डिझेल भरण्यासाठी या ठिकाणी त्यांचे दुचाकी असेल किंवा चारचाकी वाहन असेल किंवा 3 चाकी वाहन असेल हे घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहेत. तर अशा प्रकारेच हे जर परिस्थिती राहिली तर नेमकं काय आता याच्या पुढचं मलाही नीट सांगता येणार नाही.